हॅलो डिअर स्टुडंट, स्वागत आहे तुमचं मॅथ्स बाय गवांदे सर या युट्यूब चॅनलवर. बघा, आपण डिफरन्शिएशन हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. त्याच्यावरचा बेसिक कन्सेप्ट आणि क्वेश्चन नंबर 1 आपण पूर्ण केलेला आहे. जर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला जर व्हिजिट केलं नसेल तर आजच व्हिडिओला व्हिजिट द्या आणि लाईक, कमेंट, तसेच शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर या व्हिडिओ संबंधित किंवा या सिलेबस संबंधित जर वेगवेगळे नोटिफिकेशन पाहिजे असतील, हवे असतील, तर तुम्ही जे सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर बघा, आज आपण स्टार्ट करतोय एक्सरसाइज 1.1 डिफरन्शिएशन या चॅप्टर मधली, ज्याच्यामध्ये आपण आज क्वेश्चन नंबर 2 कव्हर करण्याचा प्रयत्न तिथे करतोय. बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे दिलेला त्याच्यामध्ये cos x² प्लस a². आपला मेन जो क्वेश्चन आहे, आपलं जे फंक्शन असणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय दिलेलं आहे आपल्याला, तिथे x दिलेला आहे. बघा काय असणार आहे, सोल्युशन मध्ये आपण लिहू शकतो काय असणार आहे, दिलेलं जे प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपण काय म्हणतोय, तिथे y कन्सिडर करतोय. मग y कन्सिडर करताना काय असणार आहे, y इज इक्वल टू काय असणार आहे, cos x² प्लस मध्ये काय असणार आहे, तिथे a². ओके, आता हे असल्यानंतर काय असेल, डिफरन्शिएट द फंक्शन, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे y चा, काय असणार आहे तो dy बाय dx इज इक्वल टू, त्याच्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, cos चा डेरिव्हेटिव्ह. आपण बघितलेल्या फॉर्म्युला cos चा डेरिव्हेटिव्ह काय असणार, तिथे sin x. ओके, cos चा डेरिव्हेटिव्ह काय असणार तुमच्याजवळ, तिथे sin, आणि इथे x च्या जागी काय आहे, x² प्लस काय आहे, तिथे a². ओके, परत आपण चेन रूल नुसार जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल, जर एखादं फंक्शन x सोडून दुसरं कुठलंही फंक्शन असेल तर आपण अगेन डेरिव्हेटिव्ह काढतो त्याचा, म्हणजेच इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे तुमच्याजवळ, तिथे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस काय असणार आहे, a². ओके, काय असणार आहे इथे sin इंटू x² प्लस a² इंटू याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, तर इथे याचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 2x, आणि प्लस मध्ये a² हा कॉन्स्टंट असल्यामुळे a² चा डेरिव्हेटिव्ह काय होणार, तिथे 0 होईल. आणि अशा प्रकारे आपण फाइंड करू शकतो तिथे काय dy बाय dx इज इक्वल टू काय असणार तुमच्याजवळ sin x² प्लस a² इंटू मध्ये काय असणार आहे 2x. याला थोडं सिम्प्लिफाय तुम्ही अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता, dy बाय dx इज इक्वल टू काय असणार तुमच्याजवळ sin, किंवा असं लिहू शकता तुम्ही सिम्प्लिफाय मध्ये सुरुवातीला 2x लिहू शकता, 2x इंटू काय असणार आहे तुमच्याजवळ sin इंटू काय असणार आहे x² प्लस असेल a², आणि हाच काय असणार तुमचा dy बाय dx असेल. बघा, प्रॉब्लेम नंबर 2 काय आपल्याकडे, प्रॉब्लेम नंबर 2 दिलेला आहे, रूट मध्ये काय आहे e⁻²3x प्लस 2, आणि प्लस मध्ये काय तिथे 5 आहे. ओके, जेही प्रॉब्लेम दिलेला असेल तो पहिले y कन्सिडर करतोय आपण, म्हणजेच काय असणार आहे तिथे मग रूट मध्ये e⁻² काय असणार आहे 3x प्लस 2, आणि प्लस काय असणार तुमच्याजवळ 5 असेल. ओके, ही लाईन आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. तिथे काय असणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय असणार आहे x असेल. मग तुम्ही लिहू शकता आता y चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, तिथे विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असणार आहे, आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, कुठल्याही जर एखादी टर्म रूट मध्ये असेल तर रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय तिथे 1/2 रूट x. ओके, म्हणजेच काय असणार आहे तिथे 1/2 इंटू काय असणार आहे e⁻3x प्लस 2, आणि प्लस मध्ये काय असणार आहे 5 असेल. आणि परत आपण म्हणतोय चेन रूल नुसार काय असणार आहे, डेरिव्हेटिव्ह जी टर्म आतमध्ये आहे त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय असणार तुमचा इंटू मध्ये असेल. मग तुम्ही लिहू शकता इथे काय असणार आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻3x प्लस 2, आणि प्लस मध्ये काय असणार तुमच्याजवळ 5 असेल. ओके, मग आता ही टर्म तर यासाठी येणार आहे आपल्याजवळ तिथे 1/2 इंटू रूट मध्ये काय असणार आहे e⁻3x प्लस 2 प्लस काय असेल 5. आणि आता बघा इथे डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, e⁻x चा डेरिव्हेटिव्ह तर ऑलरेडी काय असणार तुमच्याजवळ e⁻x असेल, म्हणजे जशीच्या तशी. परंतु परत डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, x च्या जागी जर दुसरी कुठली टर्म असेल
तर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा असणार आहे तो 3x+2 आणि प्लस मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 तो किती असणार आहे 0 असेल कारण 5 काय तिथे कॉन्स्टंट आहे. मग बघा काय येणार आहे सिम्प्लिफाय आपण करू शकतो तिथे रूट मध्ये काय असणार आहे e3x+2 प्लस काय असणार आहे 5 इंटू मध्ये ही टर्म जशीच तशी असणार आहे 3x+2 आणि प्लस मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x तो किती असणार तुमच्याजवळ 3 असेल आणि 2 चा डेरिव्हेटिव्ह किती असणार तुमच्याजवळ 0 असेल. तर अशा प्रकारे तुम्ही त्याला सिम्प्लिफाय करू शकता. इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह असणार आहे तो 3. बघा अशा प्रकारे आपण काय करू शकतो हा 3 जर आपण समोर आणला तर काय असेल dy/dx इज इक्वल टू काय असणार आहे तो 3 इंटू e3x+2 अपॉन मध्ये आता काय असणार आहे ही टर्म काय येणार त्याला जशीच्या तशी 2 इंटू रूट मध्ये काय असणार आहे काय असणार आहे 3x+2 आणि प्लस मध्ये काय असणार आहे 5 आणि हाच काय असणार आहे आपला डेरिव्हेटिव्ह असेल. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बघा आपल्याकडे 3 नंबरचा y इज इक्वल टू काय आहे log tan x/2 असेल. ओके काय करतोय आपण तिथे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय असणार आहे विथ रिस्पेक्ट टू आपल्याजवळ x असेल. मग y चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे तर तो असेल dy/dx इज इक्वल टू आता बघा आपण ज्यावेळेस स्टँडर्ड फॉर्म्युले बघितले होते त्यावेळेस काय होता लॉग आहे लॉग साठी ही पूर्ण टर्म काय असणार आहे x कन्सिडर करा. मग log x चा डेरिव्हेटिव्ह काय होता आपल्याजवळ तिथे 1/x होता. तर या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आपल्याजवळ तो असणार आहे 1 काय असणार आहे tan x/काय असणार आहे 2 असेल. परंतु आता x च्या जागी जर दुसरी कुठली टर्म असेल तर चेन रूल नुसार इंटू मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतो म्हणजेच काय असणार आहे dy/dx आणि इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह कोणाचा असणार आहे तुमच्याजवळ तिथे tan x/2 चा डेरिव्हेटिव्ह. ओके अशा प्रकारे आता काय करू शकतात आपण हे लिहितोय जशाच तसं 1/tan x/2. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे tan x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे tan चा डेरिव्हेटिव्ह काय आपल्याजवळ तिथे sec2x आहे. ओके tan चा डेरिव्हेटिव्ह काय आपल्याजवळ तिथे sec2x tan चा डेरिव्हेटिव्ह sec2x आला आणि परत आता बघा इथे x च्या जागी दुसरी कुठली टर्म आहे x/2 आहे म्हणजेच इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय करावं लागेल तिथे x/2 चा डेरिव्हेटिव्ह असणार आहे. ओके आता x/2 म्हणजेच आपण कसं रिप्रेझेंट करतो त्याला 1/2 इंटू x म्हणजेच 1/2 त्याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे तो बाहेर येईल आणि x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x तो किती असणार आहे 1 असेल. मग तुम्ही अशा प्रकारे तिला रिप्रेझेंट करू शकता. बघा काय असणार आहे 1 काय असणार आहे tan x/2 इंटू काय असणार आहे sec2x आणि इंटू मध्ये हा जर 1/2 जर समोर आला किंवा असं लिहू शकता तुम्ही 1/2 फक्त. ओके आता बघा थोडं जर आपल्याला परत सिम्प्लिफाय करायचं असेल तर आपण काय करू शकतो आपल्याला इथे x/2 थोडी मिस्टेक झाली होती आपली. बघा आपल्याला माहित आहे 1 आहे tan चा फॉर्म्युला काय आपल्याजवळ तिथे tan ला आपण रिप्रेझेंट काय करू शकतो तिथे sin x/2 अपॉन मध्ये काय रिप्रेझेंट करू शकतो आपण तिथे cos x/2 कारण त्यांचा फॉर्म्युला काय आपल्याजवळ तिथे sin अपॉन cos आहे. ओके इंटू मध्ये इथे जर sec2 ला जर रिप्रेझेंट करायचं झालं तर sec2 ला आपण रिप्रेझेंट करू शकतो तिथे 1 काय असेल तिथे तर cos2 x/2 अशा प्रकारे आपण तिथे रिप्रेझेंट करू शकतो आणि हा 2 तुम्ही काय आहे इथे लिहू शकता 1 इथे 2 च्या स्वरूपामध्ये तुम्ही त्याला लिहू शकता. ओके आता बघा सिम्प्लिफाय कसं असणार आहे इथे cos x/2 आहे इथे cos square x/2 आहे याच्यामधला cos x आणि याच्यामधला cos x काय होईल तिथे निघून जाईल आणि आपल्याजवळ राहणार काय तिथे इज इक्वल टू काय असणार आहे 1/2 इंटू मध्ये काय असणार आहे sin x/2 इंटू मध्ये काय असणार आहे cos x/2. ओके हा फॉर्म्युला आहे आणि आपल्याला माहिती आहे 2 sin x/2 इंटू cos x/2 म्हणजेच आपल्याजवळ काय असणार आहे तिथे फक्त 1 काय असणार आहे तिथे sin x आणि 1 sin x
म्हणजेच काय असतं आपल्याजवळ तिथे कोसेक एक्स असतं. ओके, काय असणार आहे तिथे डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू तुम्ही काय लिहू शकता तिथे कोसेक एक्स आणि दिस इज अवर आन्सर. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय. तो प्रॉब्लेम नंबर आहे तिथे 5. आपण प्रॉब्लेम नंबर 3 पर्यंत सॉल्व्ह केलेले आहे आणि प्रॉब्लेम नंबर जो 4 आहे बघा, प्रॉब्लेम नंबर 4 कसा आहे, एकदम इझी प्रॉब्लेम आहे. फॉर्म्युलांचा वापर करून आणि चेन रूल नुसार डेरिव्हेटिव्ह फाइंड करून तुम्ही काय करू शकता, तो इझिली सेल्फ ट्राय करू शकता. आपण प्रॉब्लेम नंबर 5 स्टार्ट करतोय. बघा काय असणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय असणार आहे एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू, आता याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे बघा, कॉट क्यूब आहे. कॉट क्यूब असल्याच्या नंतर कुठला फॉर्म्युला लागणार तिथे x रेस टू n चा फॉर्म्युला, आणि x रेस टू चा फॉर्म्युला काय आहे nx रेस टू n मायनस 1 आहे. ओके, बघा काय असणार आहे मग, इथे 3 समोर येणार आहे. 3 समोर आल्याच्या नंतर काय असणार तुमच्याजवळ कॉट आणि 3 मायनस 1 म्हणजे किती असणार आहे, तो 2 असेल. आणि इथे काय लिहू शकता तुम्ही लॉग एक्स क्यूब आणि ब्रॅकेट कम्प्लीट. बघा ज्यावेळेस तुम्ही आता पॉवरचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे, पॉवर नंतर आपण मेन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तिथे काढतोय. इनटू मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा असणार आहे, तो डेरिव्हेटिव्ह असणार आहे कॉट आणि काय असेल तिथे लॉग एक्स क्यूब, लॉग एक्स क्यूब. आणि बघा काय असेल, हे टर्म जशी तशी लिहू शकतो तुम्ही 3 काय असणार आहे कॉट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लॉग एक्स क्यूब आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट, कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आहे. ओके, काय त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस इंटू मध्ये काय असणार आहे ब्रॅकेट लिहू शकतो आपण तिथे इंटू काय असणार आहे मायनस काय असणार आहे कोसेक स्क्वेअर, कोसेक स्क्वेअर आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा असणार आहे परत तिथे. ओके, झाल्याच्या नंतर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस टर्म. ओके, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असणार आहे तिथे लॉग एक्स क्यूब. ओके, आता आपल्याला माहिती आहे लॉग एक्स क्यूबला आपण काय रिप्रेझेंट करू शकतो, लॉग यम रेस टू एन. या फॉर्म्युल्यानुसार जर आपण बघितलं असं काय असणार आहे लॉग यम रेस टू एन असं असेल तर याला रिप्रेझेंट कसं करतोय आपण एन लॉग काय असणार तिथे यम असेल आणि नंतर आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो. ओके, बघा सर्वांमध्ये इथे मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन असल्यामुळे हे टर्म हा जो मायनस साइन आहे तो समोर येईल तिथे -3 काय असणार आहे कॉट स्क्वेअर आणि इथे लॉग एक्स क्यूब काय असणार आहे या ब्रॅकेट मध्ये लिहू शकतो तुम्ही काय असणार आहे कोसेक स्क्वेअर आणि लॉग एक्स क्यूब आणि हे काय असणार आहे इथे जर 3 जर समोर आला तर लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असणार तुमच्याकडून डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स तो किती असणार आहे 1/x असेल. ओके, काय लिहू शकतो आपण त्याला मल्टिप्लिकेशनचं साइन आहे 3 समोर घ्या काय असणार आहे -9 काय असणार आहे कॉट स्क्वेअर इंटू काय असणार आहे लॉग एक्स क्यूब इंटू काय असणार आहे कोसेक स्क्वेअर इंटू काय असणार आहे लॉग एक्स क्यूब अपॉन मध्ये काय असणार आहे सर्वांना एक्स असेल. ओके, बघा सिंपल डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केलेले आहेत. अशा प्रकारे हे जे इथे जर कन्फ्युजन असेल तर इथे हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवता लॉग एम रेस टू एन इज इक्वल टू काय असणार आहे एन लॉग एम या पद्धतीनं आणि राहिलं का तुमच्याजवळ लॉग एक्स राहील आणि लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असणार तुमच्याजवळ 1/x असेल. आणि अशा प्रकारे आपण काय करू शकतो ह्याचा dy बाय dx हा फाइंड करू शकतो आणि हेच काय असेल आपलं इथे आन्सर असेल. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघतोय, प्रॉब्लेम नंबर किती आहे 6 आहे. ओके, एकदम इझी असणार आहे. ज्यावेळेस आपण बेसिक व्हिडिओ बघितलेले आहे त्या बेसिक मध्ये आपण एखादी जर कॉन्स्टंट टर्म असेल म्हणजेच ए असेल आणि याची जर पॉवर काहीतरी असेल तर आपण तिथे फॉर्म्युला काय सांगितला होता तिथे हा अशा प्रकारचा फॉर्म्युला होता. काय होता तो a रेस टू एक्स इज इक्वल टू काय होता तो a रेस टू एक्स इंटू मध्ये काय होता लॉग ए.
आणि या एक्सच्या जागी जर दुसरी कुठली टर्म असेल तर इंटू मध्ये चेन रूल नुसार त्याचा डेरिव्हेटिव्ह इथे फाइंड करू शकतो आपण. ओके, मग बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय असणार आहे, एक्स असेल. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू ह्याचा डेरिव्हेटिव्ह बघा त्या फॉर्म्युल्यानुसार काय असणार आहे, a raised to x म्हणजे ही टर्म जशीच तशी असणार आहे आपल्याजवळ साइन क्यूब x आणि प्लस काय असणार आहे 3 आणि इनटू काय असणार आहे log 5. आपण म्हणतोय इथे x च्या जागी जर दुसरी कुठली जरी टर्म असेल तर इनटू मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे. मग इथे लिहू शकतो आपण इनटू डी बाय dx, परंतु कोणाचा असणार आहे तो साइन क्यूब x आणि प्लस 3 असेल. ओके, बघा याचा डेरिव्हेटिव्ह ही टर्म जशीच तशी असणार आहे 5 रेज टू काय असणार आहे साइन क्यूब x प्लस 3 इंटू काय आहे तिथे लॉग 5 आणि इंटू मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे लिहू शकतो तुम्ही अशा प्रकारे, काय असणार आहे 3 समोर येईल 3 साइन स्क्वेअर काय असणार आहे x आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉवर निघून गेल्याच्या नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा असणार आहे तिथे साइन x आणि प्लस मध्ये काय असणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ 3. ओके, 3 चा डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी तर काय असणार आहे 0 असेल कारण 3 तिथे कॉन्स्टंट आहे आणि साइन चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे कॉस. ओके, इक्वल टू बघा काय असेल 5 साइन क्यूब x प्लस 3 इंटू काय असणार आहे लॉग 5 आणि इथे बघा काय असणार आहे तुमच्याजवळ इंटू मध्ये 3 साइन स्क्वेअर x इंटू मध्ये काय असणार आहे कॉस x आणि इंटू प्लस मध्ये तर हा काय होईल तिथे 0 होईल. ओके, अशा प्रकारे आपण त्याला काय करू शकतो समोर लिहू शकतो तिथे 3 साइन स्क्वेअर x इंटू काय असणार आहे कॉस x इंटू काय असेल 5 साइन क्यूब x प्लस 3 इंटू मध्ये काय असणार आहे लॉग 5 आणि हाच काय असणार आहे आपला dy बाय dx. ओके, हाच काय असेल आपला dy बाय dx.